जालना मराठवाड्यातील कुंडलिका नदीच्या काठी वसलेलं हे शहर. राजूरचा गणपती हे पवित्र देवस्थान. जालना म्हणजे स्टील सिटी. बांधकामासाठी लागणारी लोखंडी सळई बनवणारे कारखाने इथं मोठ्या प्रमाणात आहेत. जालना म्हणजे मोसंबीचा बालेकिल्ला. हजारो हेक्टरवर मोसंबीच्या बागा आहेत. जालना म्हणजे सीड सिटी. शेतीशी संबंधित बियाणं बनवणाऱ्या कंपन्या इथं आहेत. या शहराला उद्योगाची पार्श्वभूमी असली तरी विविध समस्यांनी चांगलाच विळखा घातलाय. जालना शहरात 12 ते 15 दिवसांनी पाणी पुरवठा होतो. मेडिकल कॉलेज मंजूर झालंय, मात्र इमारतीचं बांधकामच सुरू झालेलं नाही. कृषीमाल फळ निर्यातीसाठी ड्रायपोर्ट तयार आहे, मात्र अजून तो प्रकल्प कार्यान्वित झालेला नाही. मोसंबीवर प्रक्रिया करणारा उद्योग नसल्यानं शेतकरी हतबल आहेत. जालना खामगाव रेल्वेचं स्वप्न अजून साकार झालेलं नाही. जालना लोकसभा मतदारसंघात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 3 विधानसभा मतदारसंघांचा देखील समावेश आहे. 1996 पासून इथं कायम भाजपचा खासदार निवडून येतोय. 1999 पासून रावसाहेब दानवे लोकसभेत जालनाचं प्रतिनिधित्व करतायत. 2009 मध्ये भाजपच्या रावसाहेब दानवेंनी काँग्रेसच्या कल्याण काळेंचा 8,000 मतांनी पराभव केला. 2014 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या विलास औताडेंना तब्बल 2 लाख मतांनी पराभूत केलं. तर 2019 मध्ये दानवेंनी काँग्रेसच्या औताडेंना तब्बल 3.25 लाख मतांनी पाणी पाजलं. विधानसभेचा विचार केला तर भाजपचे 3, शिवसेनेचे 2 आणि काँग्रेसचा इथं 1 आमदार आहे. तब्बल 5 टर्म खासदार असलेल्या रावसाहेब दानवेंचं जालन्यामध्ये चांगलं वर्चस्व आहे. आता विजयाचा सिक्सर मारण्यासाठी भाजपनं त्यांना पुन्हा मैदानात उतरवलंय. तर महाविकास आघाडीचा उमेदवार अजून ठरलेला नाही. ही जागा काँग्रेसच्या वाट्याला सुटली असून कल्याण काळे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. भारतीय जनता पक्षाने कधी विकासावर राजकारण केलं का आता हयात आतापर्यंत? का फक्त मताचं ध्रुवीकरण करून धार्मिक वादावर किंवा या विषयावर घेऊन निवडणूक लढलेल्या? ड्रायपोर्टमध्ये तुम्ही जाऊन आले, तुम्ही गेले, उद्घाटन झालं, तिथं काय नेमकं त्या ड्रायपोर्टला ते तरी मला सांगितलं तर कळेल. काय का फक्त त्या नावाखाली मतं घ्यायची असा विषय आहे? आता लोक कंटाळले ऐकून ह्या गोष्टी. आणि यावेळेला नक्कीच महाविकास आघाडीचा उमेदवार 100% इथं विजय होईल अशी मला खात्री आहे. हे विकास बोलायच्या गोष्टी, काही कुठं विकास झालेला नाही. जालन्यात दलित मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. गेल्या वेळी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारानं तब्बल 77,000 मतं मिळवली होती. यावेळी वंचितचे उमेदवार प्रभाकर ब्राह्मणे किती मतं घेतात याची उत्सुकता आहे. सध्या तरी रावसाहेब दानवे यांच्यासाठी हा एकतर्फी सामना दिसतोय. तगडा प्रतिस्पर्धी नसल्यानं दानवे यांच्या पदरात पुन्हा एकदा विजयाचं दान पडलं तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. नितेश महाजन, झी मीडिया, जालना.